नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती BR गवई यांचं छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व स्वागत। तर तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये मोदींनी दिलेत। अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल सरकारमुळेच भाजप आमदार पुन्हा बरळले। शहरात लोणीकरांचा पुतळा जाळला। आता बघूया सविस्तर बातम्या। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती BR गवई यांचं आज दुपारी येथील विमानतळावरती आगमन झालं। प्रशासनातर्फे विमानतळावरती त्यांचं स्वागत करण्यात आलंय। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती BR गवई यांचं आज दुपारी 4:45 वाजेच्या सुमारास येथील विमानतळावरती आगमन झालं। प्रशासनातर्फे विमानतळावरती त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्यांच्या स्वागतासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे, उच्च न्यायालय प्रबंधक ESS अडकर, विमलनाथ तिवारी, विधी व न्याय विभागाचे सहसचिव SS पिल्लोड, विलास गायकवाड, शासकीय अभियोक्ता अमरजीत सिंग गिरासे, तसेच विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपस्थित होते। यावेळी त्यांना पोलीस मानवंदना देखील देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट दिनांक 2024 रोजी दिलेल्या आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाची अंमलबजावणी आणि मातंग समाजाच्या शासन दरबारी प्रलंबित न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी लहू प्रहार संघटनेच्या वतीने क्रांती चौकात भोपळा फोड आंदोलन करण्यात आलंय। आंदोलनाच्या वेळी संघटनेच्या वतीने त्यांच्या मागण्यांबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयाने 1 ऑगस्ट 2024 रोजी 7 सदस्यीय घटनापीठाने अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची सर्व राज्यांना अधिकार असल्याचा ऐतिहासिक व घटनात्मक निर्णय दिलेला आहे। देशातील कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब आदी राज्य सरकारांनी हे आरक्षण उपवर्गीकरण लागू केलेलं आहे। मात्र एकीकडे फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असल्याचं सांगणाऱ्या सरकारने महाराष्ट्र राज्यामध्ये मागील वर्षभरापासून आरक्षण उपवर्गीकरण केलेलं नाही। निवडणुकीपूर्वी न्यायाधीश अनंत बदर यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केलेली आहे। मात्र या समितीला सतत मुदतवाढ दिली जाते आणि आरक्षण उपवर्गीकरण करण्याकडे महायुती सरकार चालढकल करत आहे। बरं, दुसरीकडे तुम्ही ह्या मागण्या हे करताय, पण मात्र तुमच्याकडे सत्तेमध्येच तुमचे खासदारसुद्धा आहेत गोरखे म्हणून, मात्र तुम्हाला तरीसुद्धा समाज आंदोलन करावं लागतं। समाजात महाराष्ट्रामध्ये एकही प्रतिनिधी नाही खासदार म्हणून। आमदार गोरखे मातंग समाजाचे आमदार आहेत, मात्र सरकारमध्ये असल्या कारणाने मातंग समाजाच्या प्रश्नावरती सतत बोलतात, मात्र त्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे। सरकारने या मागण्या गांभीर्यानं घेत नाही। आज दिनांक 26 जून शहरातील क्रांती चौकापासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या श्री साई जेनेरिक मेडिकलमध्ये चोरी केल्याची घटना नुकतीच घडली आहे। पैशासकट CCTVचा DVR ही चोरांनी गायब केलाय। चोरटे एवढे शातीर होते की शटर उघडल्याच्या नंतर त्यांनी सर्वप्रथम CCTVचा DVR गायब केला, त्यानंतर त्यांनी चोरी केली। यामध्ये महागडी औषधे तसेच 5 ते 6,000 रुपये चोरी गेल्याची माहिती मेडिकल चालक देव आंबेकर यांनी दिली आहे। काल सकाळी मी जेव्हा दुकानामध्ये आलो तर तेव्हा शटर मला दुकानचं उचकटलेलं दिसलं। श्री साई जेनेरिक मेडिकल समर्थनगरातलं तर दुकान उचकटलेलं मी ओपन केलं तर दुकानामधील काही कॅश 5-6 हजार रुपये आणि CCTV हार्ड डिस्क DCR हे चोरले गेले आणि काही औषधं आणि काही कॉस्मेटिक हे चोरले गेले। असा 15,000च्या दरम्यानचा नुकसान झालेलं आहे। माझं समर्थनगरला पोलीस स्टेशन जवळच आहे आम्हाला, पण तिथून चोरी झालेली आहे। मला सांगते मेडिसिन चोरी गेलं, कोणतं मेडिसिन आहे असं वाटतं का शाळेत चोराची आहे? आता ह्याच्यामध्ये कॅश आणि काही BP शुगरच्या मशीन आणि काही जनरल आयटम गेल्यामुळे त्याच्यामुळं हार्ड डिस्कही गेल्यामुळं काही थोडं चोर जरा हेच आहेत जरा चोराचं वाटतं का? बरं, मला एक सांगा, तुम्ही तक्रार वगैरे दिली? हो, तक्रार दिलेली। काय करायचं? कारवाई त्यांनी
तक्रार घेतलेली कारवाई करू म्हणतात. भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. सोशल मीडियावरती सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवरती लोणीकर यांनी भाषणातून आगपाखड केली आहे. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये दिले आहेत असंही लोणीकर म्हणालेत. या वक्तव्याचा सर्वच स्तरामधून निषेध व्यक्त केला जातोय. कुचवट्यावरती बसून सोशल मीडियावरती चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचं पेन्शन बबनराव लोणीकर यांनीच केलंय. तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला 6,000 रुपये दिले आहेत. तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बूट चप्पल सुद्धा सरकारमुळेच असल्याचं लोणीकर म्हणालेत. जालना जिल्ह्यातील परतूर येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी टीका केली आहे. दरम्यान बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा सर्वच स्तरांमधून निषेध व्यक्त केला जातोय. कुचवट्यावरती बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचं लिहितात. याच कुचवट्यावरती बसून सोशल मीडियावरती चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचं पेन्शन बबनराव लोणीकर यांनीच केलं आहे असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं. बबनराव लोणीकर ने जो आज वाक्य किया है कि शेतकरियों के जो बच्चे हैं उनको वो बोल रहे हैं कि तुम्हारे माँ बाप के पास जो मोबाइल है, जो कपड़े हैं, जो खाना है वो हम देते हैं, तो ऐसा नहीं है, मोदी जी देते हैं। मोदी जी खुद जो कपड़े पहनते हैं वो जनता के पैसों से पहनते हैं। मोदी जी के पास खुद का पैसा कहाँ से आया? सरकार जो है वो ये प्रजातंत्र है। जो सत्ताधारी लोग हैं उनको ये भूलना नहीं चाहिए कि ये जो सरकार है आज प्रजातंत्र है। प्रजा के पैसों से सरकार के काम चलते हैं। जो जनता के काम हो रहे हैं वो जनता के पैसों से हो रहे हैं। आपके पीछे जो गाड़ियों के ताफे, आपके बीवी बच्चे जो कपड़े पहनते हैं, आपके बच्चे जो अमेरिका में पढ़ते हैं, ये शेतकरी के पैसों से पढ़ते हैं, जनता के पैसों से पढ़ते हैं। इसके लिए बबनराव लोणीकर आप माफी मांगिए, अन्यथा पूरे महाराष्ट्र में स्वराज्य शक्ति सेना ये आपका भाष्य सहन नहीं करेगी और पूरे महाराष्ट्र में आंदोलन उभारेगी आणि आपका घर से बाहर निकलना भी दुश्वार हो जाएगा. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. 10वी 12वी झाली, आता पुढे काय? शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महाविद्यालयाच्या शोधात आहात तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनचा मास्टर स्ट्रोक विवेकानंद शिक्षण संस्था संचालित विवेकानंद कला सरदार दलीप सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर NAP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार BA, BCom, BSc, BBA 2025 व 26 साठी प्रवेश प्रक्रिया व नोंदणी सुरू झाली आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक व इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठ दिल्ली हे अभ्यास केंद्र उपलब्ध आहेच, परंतु आपल्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रशस्त इमारत, 3ही विद्याशाखा, 16 विषयामध्ये PGचे अभ्यासक्रम, शिवाय 11 विषयात PhD रिसर्च सेंटर, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण, 50 वर्षांची उज्ज्वल परंपरा, सुसज्ज ग्रंथालय, ओपॅक, लिस्ट आणि रिमोट ऍक्सेसची सुविधा, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, सुसज्ज क्रीडा विभाग, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरवप्राप्त विद्यार्थ्यांचा महाविद्यालयात सहभाग, दिव्यांगांसाठी स्पेशल कॉम्प्युटर लॅब, व्यक्तिमत्व विकासासाठी NCC आणि NSS, स्पर्धा परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन, शासनाच्या सर्व शिष्यवृत्ती योजना उपलब्ध, शिवाय स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण लाभ. प्रवेशासाठी संपर्क 0240 23 65 845, 0240 23 65 844, 0240 23 65 813, कार्यालयीन संपर्क 0240 23 65 801. आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि द्या आपल्या करिअरला बूस्टअप. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी.
पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. जर ख्रिश्चन धर्मगुरूंच्या केसालाही हात लावलात तर गाठ पॅन्थर्सची आहे. 1.5 दिवसांच्या हिंदू नेत्यांनी ठोकण्याची भाषा करू नये अशा शब्दात ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी इशारा दिलाय. 1.5 दिवसात हिंदू नेता झालेल्या पडळकरनी सांभाळून बोलावं. ख्रिश्चन समाजाला एकटं समजण्याची गरज नाही आणि संविधानाच्या बाबासाहेबाच्या राज्यात राज्यघटना जिवंत आहे. ठोकाठोकीची ठोकशाहीची भाषा केली तर याद राखा, जशाचे तसं उत्तर दिलं जाईल. महाराष्ट्रातल्या ख्रिश्चन बांधवांना आव्हान आहे, हा पॅन्थर तुमच्या पाठीशी आहे, तुमच्या सोबत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तुमच्या सोबत आहे. कोणत्याही असल्या चिल्लर आणि चिरकुट लोकांना घाबरायची गरज नाही. मीडियामध्ये ठोकायची भाषा करणाऱ्यांनी आव्हान करतोय, ख्रिश्चन समाजाला टार्गेट करणं बंद करा आणि माफी मागा ख्रिश्चन समाजाची. पडळकर दिशाभूल करणारं राजकारण बंद करा. कानपूरच्या दानापूरमध्ये जा,
तिथल्या यादवनी भागवत कथा म्हणली म्हणून त्याच्या डोक्यावर लघुशंका केली, त्याचे केस कापले, त्याला बांधून मारलं, ही अवस्था आहे. आणि लागले उठावरून शेळ्या हाकायला. बिलकुल नाटक खपून घेतलं जाणार नाही, याद राखा. लयच धर्मवादी झाल्यावर मंत्रीपद मिळेल, हिंदुत्वाचा अजेंडा चालवला म्हणजे RSS खुश होईल, ती तिकडे भानगडी तुमच्या चालवा. पण एखाद्या समूहाला जर सत्ता आहे म्हणून टार्गेट केलं तर सत्तेपेक्षा मोठी ताकद आमची आहे. गृह विभाग आपल्याकडे म्हणून काही बोलायचं. गृहमंत्र्यांना आव्हान करतोय, गृह विभागाला आव्हान करतोय की या पडळकरांचं स्टेटमेंट तपासून कारवाई करा. दंगली घडवायच्यात, सामाजिक सलोखा बिघडायचा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा आहे, हे योग्य नाही. महाराष्ट्र आणि देशातल्या ख्रिश्चनांना आव्हान आहे की एकटं समजू नका. पॅन्थर तुमच्या सोबत आहे, संघटना तुमच्या सोबत आहे. आणि राज्यभर जिथं जिथं आंदोलन होतील त्या आंदोलनात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी सामील व्हायचंय. शहरातील मोतीकारांच्या अंगोरी बागेतील 2 मजली धोकादायक इमारत निष्कासित करण्यात आली आहे. महापालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत शहरातील धोकादायक इमारती काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. नुकतंच रंगार गल्ली येथील धोकादायक इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती. शहरातील नोटीस दिलेल्या धोकादायक इमारतीवरती कारवाई करण्याबाबतचे आदेश आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले आहेत. या अनुषंगाने अंगोरी बाग मोती कारंजा येथील 28x50 या आकाराची 2 मजली इमारत अंदाजे 40 ते 50 वर्षांपूर्वीचं बांधकाम मालक राजेश गुगळे हे असून सध्या या इमारतीचा वापर कोणीच करत नव्हता. तसेच या धोकादायक इमारतीचा अर्धा भाग DP प्लान रस्ता बाधित आहे. या धोकादायक इमारतीमुळे परिसरातील लहान मुले व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. तसेच बाजूला शाळा व धार्मिक स्थळ असल्यामुळे नेहमीच या भागामध्ये वर्दळ असते. त्यामुळे आयुक्त यांनी 8 दिवसांपूर्वी या भागाची पाहणी केली होती व संबंधित सहाय्यक आयुक्त रमेश मोरे यांना याबाबत महापालिका नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे सर्व नोटीस वगैरे देऊन त्याची मुदत संपवली होती. याचा खुलासा प्राप्त न झाल्यामुळे ही धोकादायक इमारत आज अतिक्रमण हटाव पथकामार्फत जमीनदोस्त करण्यात आली. तसेच सिटी चौक, रंगार गल्ली, फुलबाजार येथील रस्ता बाधित अनधिकृत 3 लहान दुकानं बांधकामं निष्कासित करण्यात आली आहे. यामुळे रंगार गल्ली येथील रस्ता आता पुढे गायत्री चाट भंडारपर्यंत पूर्ण मोकळा झालाय. यानंतर मोती कारंजा येथील महापालिकेच्या शाळालगत असलेल्या 8 लोखंडी टपऱ्या व इतर किरकोळ स्वरूपाचे अतिक्रमणे शेडसह काढण्यात आले. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण नियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे, सहाय्यक आयुक्त सविता सोनवणे, सहाय्यक आयुक्त रमेश मोरे, सहाय्यक आयुक्त संजय सुरडकर, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, महेश खडसे, मजहर अली, रवींद्र देसाई, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, नागरी मित्र पथक कर्मचारी यांनी कारवाईत सहभाग घेतला, अशी माहिती अतिक्रमण विभागाने दिली आहे. सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण स्वतःहून काढून टाकण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या वतीने करण्यात आलं असून कोणी अतिक्रमण काढलं नाही तर मनपातर्फे हटवण्याचा इशारा देखील देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ करणं, नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी देणं आणि सार्वजनिक रस्ते मोकळे ठेवणं यासाठी महानगरपालिका कटिबद्ध आहे. या अनुषंगाने माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी 24 जून 2025 रोजी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेने शहरातील बीड बायपास, पैठण रोड आणि जालना रोड या महत्त्वाच्या रस्त्यावरील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून नागरी सुविधा अबाधित राहाव्यात यासाठी महापालिका विशेष दक्षता घेत आहे. सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण केवळ कायद्याचं उल्लंघन नसून त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आणि सामान्य नागरिकांचे मोठे हाल होतात. या पार्श्वभूमीवरती छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी नागरिकांना स्पष्टपणे सूचित केलं आहे की वरील नमूद 3ही रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर ज्यांच्याकडे अतिक्रमण स्वरूपातील मिळकती आहेत त्यांनी ते अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावं, अन्यथा महापालिकेमार्फत अशा अनधिकृत अतिक्रमणावरती कठोर कारवाई करण्यात येईल आणि अतिक्रमण भाग पाडण्यात येईल. या मोहिमेअंतर्गत महानगरपालिका नियोजन पद्धतीने सर्वेक्षण देखील राबवणार असून संबंधित भागातील सर्व मिळकतींचा अभ्यासपूर्ण निरीक्षण केलं जाईल. नागरिकांनी जर बांधकाम परवाना घेतलेला असेल तर त्याचे वैध दस्तऐवज महापालिकेत सादर करावेत.
अन्यथा संबंधित मिळकतींची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्या गुंठेवारी योजनेअंतर्गत नियमित करून घ्याव्यात. अतिक्रमण स्वरूपातील मिळकतीबाबत कोणतीही अधिकृत कागदपत्रे सादर न झाल्यास अशा मिळकतींना महानगरपालिका अनधिकृत म्हणून घोषित करेल व त्यावरती थेट पाडकामाची कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेत योग्य ती माहिती सादर करून कारवाई टाळावी आणि प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन प्रशासक यांनी केलंय. या मोहिमेमुळे सार्वजनिक रस्त्यांची मोकळीक, स्वच्छता, वाहतुकीची सुलभता आणि नागरिक सोयीसुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध होतील. यामुळे ही कारवाई नागरिकांच्या हितासाठीच असून सर्वांनी महापालिकेला पूर्ण सहकार्य करावं असा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. उद्योजक लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणामध्ये एन्काउंटर ठार झालेला अमोल खोतकराचा बंदूक साफ करतानाचा व्हिडिओ समोर आला असून सदर व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. उद्योजक लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्याच्या प्रकरणात एन्काउंटरमध्ये ठार असलेल्या अमोल खोतकरचा एक धक्कादायक जुना व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत अमोल थेट हत्येच्या सुपारी संदर्भात खुलेआम बोलताना दिसतोय. 3 बंदुका हातात घेऊन तो म्हणतोय, गोळ्यांची किंमत साधी नाही, एक सुपारी 1 कोटी रुपये. समोरचा माणूस 100% संपतो ही खात्री आहे. या व्हिडिओमध्ये व्हिडिओ चित्रीकरण करणारी व्यक्ती अमोलला मर्डर किंग आणि किंग ऑफ मर्डर अशा उपमा देताना देखील दिसते. काय आहे त्या व्हिडिओमध्ये एकदा तुम्हीच बघा. देखिए दोस्तों, ये आप देख रहे होंगे, ये मोस्ट वांटेड, खूंखार, आदमखोर, जंगली और डेंजर, ये है अपने इंडिया का बहुत बड़ा डॉन. देखो ये दोस्तों, ये आज तक कुंभकर्ण की जैसी सोया हुआ था और आज ये जाग उठा है. अभी जागने के बाद जैसा कुंभकर्ण पेट में निवारा डाला था वैसा ही अब ये इसका सामान साफ करते हुए मैंने इसका वीडियो निकाला हुआ है. दोस्तों, इतना खतरनाक मैंने आज तक कोई भी भाई नहीं देखा हुआ है. वन टाइम में इसके पास देख सकते हो आप कितने सारे हथियार हैं. ये देखो, ये पिस्टल, AK-47, 67, 85, ऐसे हज़ारों इसके पास से गन और इतना सारा माल. ये देखिए, आप देख सकते हो गोलियां भी है उसके अंदर. और ये खूंखार, आदमखोर और इंडिया का सबसे बड़ा डॉन, मोस्ट वांटेड दाऊद को ख़त्म करने के लिए इसने चैलेंज किया हुआ है और ये दाऊद को ख़त्म करने के लिए पूरा सामान साफ कर रहा है. देखते हैं दोस्तों, अभी दुश्मनों का दुश्मन कैसे उसका खात्मा करता है. ये पूरा वीडियो हम आखिरी तक आपको बताएंगे. तब तक के लिए दाऊद को एरोप्लेन से इधर आने दो. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती BR गवई यांचं छत्रपती संभाजीनगर येथे आगमन व स्वागत. तर तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये मोदींनी दिलेत. अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल सरकारमुळेच भाजप आमदार पुन्हा बरळले. शहरात लोणीकरांचा पुतळा जाळला. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.